हा तर आजच्या स्टोरीचं नाव आहे बासुरीवाला. बासुरीवाला म्हणजे ते फ्लूट नसते का वाजवतात तो. हो. एका गावामध्ये उंदरांनी हाहाकार गाजवला होता. हाहाकार म्हणजे त्या गावामध्ये इतके उंदीर झाले होते की सगळे परेशान झाले होते त्या उंदरांना मारून. काय करायचं, नुसतं उंदीर झाले होते. हजारो उंदीर त्या गावात होते. शेजारचे गाववाले त्या गावाला उंदराचे गाव म्हणून ओळखायचे. त्या गावाचं नावसुद्धा उंदराचं गाव म्हणून झालं होतं. जो तो त्याला उंदराचं गाव म्हणून ओळखायचा. त्या गावात सर्वत्र उंदीर होते. शेतात, दुकानात, सगळ्यांच्या घरात. सगळ्यांचे अन्न खायचे, पिकांचं नुकसान व्हायचं, कपडे कुंतरायचे. उंदरांमुळे गावातल्या लोकांना खूप नुकसान होत असे. त्यांना त्या उंदरापासून सुटका हवी होती. एका गावात लोकांनी उंदीर पकडण्यासाठी लोक बोलवले. त्यांचाही काहीच उपयोग झाला नाही. एकदा खूप सारे मांजर त्या गावात सोडले, किंवा मांजरी आता उंदराला खाऊन घेतील म्हणून खूप साऱ्या मांजरीसुद्धा त्या गावात सोडल्या. पण त्या मांजरी पण कुत्र्याच्या धाकाने भीतीमुळे पळून चालल्या गेल्या. त्याच्यामुळे त्याला काहीच होऊ शकत नाही. शेवटी ते थकले आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवा काहीही कर, पण आम्हाला ह्या उंदरांपासून वाचव. मग त्या गावामध्ये एक बासुरीवाला आला एक दिवस. ते बासरी विकणारे असतात ना, ते आला. आणि तो खूप सुंदर असं म्युझिक वाजवत होता, तशी धून वाजवत होता. मग त्यांनी काय म्हटलं, जर तुम्ही मला 1000 गोल्ड कॉईन देणार, 1000, तर मी हे सगळे उंदीर गावाच्या बाहेर नेणार. सगळ्यांना काही खरं नाही वाटलं, पण सगळ्यांनी म्हटलं हो ठीक आहे, आम्ही तुला देणार. मग त्यांनी छान बासरी वाजवायला सुरुवात केली. गावात त्यांनी कबूल केले. बासरीवाला मधुर सुरात बासरी वाजवू लागला. हे ऐकून सर्व उंदीर बाहेर आले. सगळे घरातून बाहेर आले आणि बासरीवाल्याच्या मागे मागे जाऊ लागले, आनंदाने नाचू लागले. बासरीवाला बासरी वाजवत वाजवत नदी किनारी गेला. उंदीर पण त्याच्या मागे मागे गेले. तो पाण्यात उतरला आणि उंदीर पण त्याच्याबरोबर पाण्यात उतरले. अशा प्रकारे सगळे उंदीर पाण्यात बुडून मरून गेले. त्यानंतर बासरीवाला गावात आला. सर्वजणांना सुवर्णमुद्रा मागू लागला, गोल्ड कॉईन, की तुम्ही मला 1000 गोल्ड कॉईन देणार होते ना, आता द्या. गावकऱ्यांनी त्याला नकार दिला. नाही म्हणे, आमचे उंदीर आता गेले, आता आम्ही तुला पैसे नाही देणार. गावातल्यांना वाटले आता उंदरापासून सुटका मिळाली आहे, आता कशाला द्यायचे पैसे. बासरीवाल्याला खूप राग आला. त्याने सगळ्या गावकऱ्यांना अद्दल घडवायचे ठरवले. अद्दल म्हणजे आपण ह्यांना आता काहीतरी करू, हे आपले पैसे नाही देत आहे ना, तर आपण काहीतरी करू. तो पुन्हा सुंदर असं मधुर स्वरातनं बासरी वाजवू लागला. हा स्वर तर आधीच्या स्वरापेक्षाही वेगळाच होता, खूपच सुंदर होता. जे आता तो टोन वाजवत होता ना, ती एकदमच सुंदर, म्हणजे अशी मधुर होती. सर्व गावातले मुले घराच्या बाहेर निघाले आणि त्याच्या मागे नाचत नाचत चालू लागले. मग ह्यानी काय केलं, हा पण गावाच्या बाहेर जाऊ लागला. सगळे मुलं त्याच्या मागे जाऊ लागले एका लाईनमध्ये. मग हळूहळू नदीमध्ये उतरू लागला. मग सगळे मुलं हळूहळू, मग गावातल्यांना वाटलं की आपले मुलं आता नदीमध्ये बुडून जातील आणि मरून जातील, म्हणून ते म्हणाले, अरे आम्ही तुला 1000 नाही 2000 देतो गोल्ड कॉईन्स, पण तू आमच्या मुलांना सोडून दे. तुझं हे म्युझिक बंद कर, बासरी वाजवणं बंद कर. तो म्हणाला, मला 2000 नाही 10,000 गोल्ड कॉईन पाहिजे, तर मी तुमच्या मुलांना सोडणार आता. मग सगळे गावातले म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुला 10,000 सुवर्णमुद्रा देणार. मग तो म्हणाला, बासरीवाला, तुमच्यासारख्या बैमान लोकांना, माणसांना शिक्षा देण्यासाठी हीच पद्धत बरी होती, योग्य होती. आणि ते गावातले सगळे बदमाशपणा केला ना, त्याला पहिले म्हणाले देणार आणि मग दिलंच नाही. मग गावातल्याने त्याला चुपचाप गपचूप आपले सुवर्णमुद्रा देऊन दिल्या. बासरीवाला गावातनं निघून गेला. अशी ही गोष्ट. पण थोडीशी अवघड होती.